गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. कशा आहात मित्रांनो? नक्कीच तुम्ही खूप बरे असाल. तर मित्रांनो, आवाज थोडा बसला आहे कारण की तो 2-4 दिवस धावपळ होती जराशी. आणि व्हिडिओ आज आपल्या बजरंगबली महाराज यांचा जन्मोत्सव आहे म्हणून 4-5 दिवस जरा गडबडच होती. मंदिर वगैरे सजवायचं होतं, सामान वगैरे सर्व आणायचं होता. जन्मोत्सवाच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. आणि पाठीमागच्या म्हणजे कालच्या रात्रीचा आणि परवा रात्रीचा तुम्हाला तो सर्व दाखवतो. मंदिर कसं सजवलं, काय काय केलं, आम्ही सर्व धावपळ दाखवतो. त्यानंतर मंदिरामध्ये मूर्ती होती गणपतीची, ती खंडित झालेली, म्हणजे थोडीशी हात वगैरे थोडा तुटलेला, म्हणून आज त्याची प्राणप्रतिष्ठा आहे. आणि संध्याकाळी पालखी पण निघणार आहे, म्हणून तुम्ही जा आता आणि ते सर्व बघा. त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये नेतो आता. चला मग तोपर्यंत मी पूजा पण करून घेतो आणि मग तुम्हाला मंदिरामध्ये नेतो. ते सर्व बघून घ्या मित्रांनो. आता गणपतीची मूर्ती आली आपल्या गावामध्ये. मंदिरामध्ये होती ती पण खंडित झाली ना, त्याच्यामुळे दुसरे नवीन घेऊन आले. हे बघा, आता मूर्ती काढतील बाहेर. फोन कुठे आहे? इकडे का? मित्रांनो, फ्रेम रेडी झाले बघा. माझा पूर्ण आवाज बसले, अख्खा दिवस झोपलेला नाही, 2 रात्र. आता मस्त फ्रेम लावू इकडे महाराजांच्या जागेवरती. आणि हे झाल्यानंतर आपल्या गावामध्ये जायचं आहे, तिथं पण सजावट करायची. ब्लू घेत नव्हतं, आज बोलतो की सगळे काम करतात गावातली मंडळी, बाकीची घरी झोपल्या सगळी. काम जोरात चालू आहे. मित्रांनो, हे बघा कसा सजलाय. नक्की सांगा कमेंटमध्ये. खूप मेहनत घेतात गावातले मुलं. मला आवाज बसले कारण की गावातले मंडळी येत नाही, तरीसुद्धा आम्ही एवढी मेहनत करत आलो. भरपूर जण आहेत बाहेर.
कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये. मित्रांनो बघितले असेल तुम्ही सर्व व्हिडिओ. आज तुम्हाला मंदिरामध्ये नेतो. प्राणप्रतिष्ठान चालू आहे बघा मंदिराचं. जगदीश्वरमेव प्रार्थनापूर्वक नमस्करोमी. त्याच्यानंतर त्या कलशावरती हात ठेवायचा आहे. आपल्याला शास्त्रामध्ये कुठली पूजा करायची झाली तर गंगेचं पाणी वापरायला सांगितलंय आणि गंगेमध्ये आंघोळ करून पूजा करायला सांगितलेलं आहे. आपण आमच्या प्रीतमचा ब्लॉग आहे, तुम्हाला माहितच असेल. मी अतिश भोई. मित्रांनो आमच्या प्रीतमला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचे फॉलोअर्स एवढे वाढले पाहिजे, एवढे वाढले पाहिजे की त्याचा आशीर्वाद तुम्हाला पण मिळाला पाहिजे. आणि हे आमची जे कार्य आहे ते निर्विघ्नरित्या सविस्तरपणे सिद्धीस न्यावं ही करणं आपल्याला प्रार्थना आहे. मित्रांनो ही गणपतीची मूर्ती आहे. ही काल पूजा केलेली इथं ठेवली. आज हिचे प्राणप्रतिष्ठान होईल आतमध्ये. पंचामृतस्नानं समर्पयामि. परमयामं ज्ञानयुक्तोदस्नानं समर्पयामि. अगाधमूलं पूजाते रिद्धिसिद्धिदैवं महागणपतिदेवताभगवान्. पात्रवदनं चालू करा. आता तिथे पात्रवदनं पूजा करून इकडे करून पूजा हातात घ्या. सकल पूजाते मातृका देवतानां पूजनं समर्पयामि. हात जोडायचे आहे आणि देवीचं नावाने स्मरण करायचं आहे. जयंते मंगलकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा. आणि भगवती जगदंबा आपल्या समोर उभी आहे अशी मला खूप भावना करायची आणि तिला साडेपूर्वीचा मान देतोय आणि या कार्यक्रमाचा आनंद देतोय असे मला तुला सांगायचं. बरोबर. देवी महादेवी शिवाजी सर्वभूषाधिके सौम्ये सर्वलोक गजाधिकारे. पहिले उभी कर व्यवस्थित. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. 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 ओम भगवते स्वाहा. मंदिरं सकल पूजाते मातृका नमस्कारांती हरदाम. गणानंदवा गणपति ममामहे कविनाम नमः श्रवणम ज्येष्ठाद ब्रह्मणा ब्रह्मण विदाय गणेश गणपति देवी गणपति 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 साक्षात्मादि जगदम्बति सत्यमति आवत्तमं गुणहाय तम आवत्तमं अवतार सुदार अवतार 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 नवत्रिज प्रसाद प्रसाद उच्चार दक्षिणांदार अवतार पाद सर्वमा पाहि पाहि संदार भगवान त्रिवेदानंद सुंदरयात संदार दियोसे प्रत्यक्षमादि कल्याणमय विद्यामय सर्वं जगतं तोलाय सर्वं जगतं तिसरी सर्वं जगतं जगतेरी सर्वं जगतं भूया पूर्णा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. रामदेवताय नमः स्वाहा. मारुती मंदिरामध्ये झालेला आहे. तुझी नवीन स्वरूपाची मूर्ती या ठिकाणी आम्ही बसवलेली आहे. त्याची जी काही पूजा केलेली आहे ती याचा सांग येता याची जगाभावे मनोभावे जी केलेली आहे ती मान्य करून घे. झालेल्या सेवेमध्ये झालेल्या मंदिरमध्ये काही चुका काही कमतरता काही भूल झाली असतील तर देवा परमेश्वरा आज्ञा पालन करून क्षमा कर. आम्हाला पूजा मध्ये पाठ मध्ये भक्ती मध्ये श्रद्धा मध्ये जे काही
केलाय तो सर्व मान्य करून घे. आमचे जे काही संकट आहे तुझ्या पायामध्ये जाऊ दे आणि आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यशकीर्तीचा लाभ व्हावा. गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी महिला मंडळींना तुझा आशीर्वाद मिळावा. बाल लेकरांना शैक्षणिक आयुष्यामध्ये खूप खूप प्रगती मिळावी आणि या गावाची उत्तम उत्तम प्रगती होत जावी आणि या गावामध्ये सुख शांती समाधान नसून तुझे आशीर्वादाचे हात आमच्या पाठीशी आपण ठेवायचे आहेत. येते खाली पुसून करावं लागेल सगळं. मारला तर मित्रांनो आता गणपतीजण झालेली आहे. आता आपण घरी वगैरे जाऊ मस्त आणि मग थोड्या टायमात पालखी सजवायची. हे बघा इकडं पालखी. मग त्यानंतर उपास तर आहे. आता काय पालखी सजवायला गेलो आपण. जय श्रीराम. जोरात बोल. फिरो वरती करायचा खाली नाही. फिरो. बोल जय. वा गुड गर्ल गुड गर्ल. जय श्रीराम. मित्रांनो आम्ही चाललोय आता आंबाडीला. बघा एक कलश आणलेला ना आपण, म्हणजे आपल्या पालखीचा एकविरीचा. त्यासाठी बॅटरी वगैरे सर्व आणायला चाललं. तर आम्हालाच झोपणे ना काही नाही. 2-3 दिवस पुरे आले का जो घेतले पालखी सजवायचा तर सजवणार ती पण मस्त आणि काहीतरी युनिक म्हणजे वेगळं काहीतरी यावर्षी प्लॅन केला आम्ही आणि ते सक्सेसफुल करणार आहे मित्रांनो. तर पालखी नक्की तुम्ही पहा. खूप सुंदर असणार आहे पालखी यावर्षीची. चला आता जाऊ आंबाडीवरून येऊ. नाश्ता केला मस्त आणि पालखी सजवायचा प्लॅन आता चालू आहे आपला. चला आता आलोय मंदिरामध्ये. ही पालखी वगैरे मस्त आता सजून घेतो. कडा वगैरे लावायचा, लायटिंग वगैरे लावायचे. सजवायचं काम चालू झालेलं आहे आमचं. आता पटापट सजवतो मग तुम्हाला भेटतो. सगळ्यात दाखवू शकत नाही. मित्रांनो कशी पालखी सजली बघा, एकदम मस्त ना. याला घेतो मस्त व्यवस्थित. श्रीराम. आता मस्त घरी जातो, फ्रेश वगैरे होतो मग येतो.
श्री रामचंद्र की जय, गावदेवी माते की जय, प्रेताल महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे आता. त्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निजरूप तुझे. आलेल्या सर्व भक्तांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. प्रसाद वाटप कार्यकर्ते मेन. मित्रांनो आता आरती वगैरे करून घरी आलो आणि जेवतो, आता उपास सोडतो, मग पालखीला जातो. पालखी निघेल आता. किती गाय आहे व किबोला बांधून ठेवलेला. काय रे बेटा, चला जेवतो आणि मग पालखीला जातो. पूर्ण ब्लॉग बघत. पालखी निघेल थोड्याच वेळात. सर्वजण जमल्यात, मस्त एन्जॉय करू आता. चला पीठ नाचू. एवढ्या दिवसाची मेहनत आहे, पूर्ण आता नाचून धमाल करू. हनुमान की जय, हनुमान की जय.
आम्हाला सांगायला आम्ही द्या.
खूप सुंदर आणि व्यवस्थितपणे पार पडला. खरं तर सर्व ग्रामस्थांचे आभार मानावे लागतील. कारण आजचा जो कार्यक्रम झाला तुमच्या सर्वांच्या वर्गाने सर्व ग्रामस्थांचे खूप खूप आभार. आणि जे आपल्या ग्रामस्थांनी ठरवलं होतं की आपल्या गणपती बाप्पाची स्थापना करायची आणि ज्या ज्या देणगीदारांनी देणगी म्हणून दिली आणि त्याची साथ लावली आणि आपल्या गणपती बाप्पाची स्थापना झाली ती सुद्धा मोठी बसली. आणि मंदिराचं बघितलं आपण तर मंदिर सुद्धा खूप सुंदर बनवलं. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आपण जे रंगमंच बघतोय तो सुद्धा खूप सुंदर असं बनवलं. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. असं जर ग्रामस्थांची साथ राहिली आणि जर ठरवलं तर आपलं जे गावदेवी मातेचं मंदिर आहे ते सुद्धा आपण मोठं बनवण्याचा प्रयत्न करू. आणि ग्रामस्थांची साथ असेल तर नक्कीच ते पूर्ण होईल. पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचे खूप खूप आभार. असं जर साथ राहिली तर आपण गाव आणि मंदिर अजून सुंदर कसं बनवता येईल हे आपण प्रयत्न करू. आणि सर्वांनी आरतीसाठी यायचंय. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः. नमः प्रकृते भद्राय धियता प्रणता स्मता. सुखकर्ता दुःखहर्ता भर्ता विनाशे पूर्वे पूर्वे प्रेम उपादयाति. त्वमेव विद्याद्रं त्वमेव सर्वं आणि तसंच बाबा बंगाला फिरून आला रनात बाबा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. खूप मेहनत केली 2-4 दिवस, खूप मेहनत केली रात्र आणि दिवस. 2 रात्र जागलो, म्हणजे पूर्ण रात्र आणि पूर्ण दिवस जागलो बजरंगबली महोत्सवासाठी. आणि आता हा व्हिडिओ इथंच एंड करतो आहे. पुन्हा भेटून नव्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाल कलरचं बटन आहे, दाबा फोडा काही करा. आता वाजलेत 4. व्हिडिओ इथंच एंड करतो आहे. चला भेटू नव्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कालची या.